मुलांच्या सतत वाढत जाणाऱ्या डिमांड्स त्याच्याशी डील कसं करायचं आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना ज्या गोष्टी हव्या आहेत ती त्यांची गरज आहे का त्यांची ती फक्त इच्छा आहे हे त्यांनाच तपासायला लावणं. गरज असेल तर आपण ती प्रोव्हाइड करणार आहे, पण इच्छा असेल तर ही गोष्ट मिळवण्यासाठी तू काय करू शकतोस असा प्रश्न विचारायचा आहे. त्यासाठी त्यांना एखादी कृती करायला लावणं, एखादा टास्क देणं, एखादी रिस्पॉन्सिबिलिटी देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या मोबदल्यात आपण ती त्यांना गोष्ट देऊ शकतो. हे असं करण्यामुळे त्यांच्यामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी येते. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, ती गोष्ट मिळवण्यासाठी मागे कष्ट करावे लागतात याची जाणीव त्यांना होते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ती गोष्ट द्यायची नसेल तर तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहणं गरजेचं आहे आणि तुमचं मत अगदी शांतपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं देखील गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळात थोडंसं डोकावून पाहायचं आहे की आपण त्यांच्या कोणत्या डिमांड्स होत्या ज्या अनवॉन्टेड होत्या आणि आपण त्या सहज पूर्ण केलेल्या आहेत आणि तीच त्यांची सवय आत्ता तर आलेली नाही आहे ना, कॅरी फॉरवर्ड झालेली नाही आहे ना, हे तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.